स्टुडंट्स, वेलकम बॅक टू गुरुबरिया अकॅडमी. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीचा जो काही आपला भाग होता त्यामध्ये आपण आपल्या 13 चॅप्टरला सुरुवात केलेली आहे. त्याचं नाव आहे केमिकल चेंज अँड केमिकल बॉन्ड. तर पार्ट फर्स्ट मध्ये वी हॅव सीन अबाउट द केमिकल चेंज आणि त्याचे जे काही टाइप्स होते ते सुद्धा आपण अगदी व्यवस्थित पद्धतीने पाहिलेले होते. In this session we will discuss about what are the different types of केमिकल बॉन्डचे जे काही वेगवेगळे टाइप्स आहेत त्याच्याबद्दल आपण या भागामध्ये पाहणार आहोत. There are two types of chemical bond, that is ionic bond and covalent bond. आयोनिक बॉन्ड काय असतो, कोव्हॅलेंट बॉन्ड काय असतो, तो कुठे फॉर्म होतो, कशा पद्धतीने फॉर्म होतो, त्याच्याबद्दलची ओव्हरऑल माहिती तुम्हाला या पार्ट मध्ये भेटणार आहे. जर तुम्हाला कोव्हॅलेंट बॉन्ड किंवा आयोनिक बॉन्ड काय असतं हेच समजलं नाही तर पुढे तुम्हाला भविष्यात किंवा मग यानंतरचे बरेच चॅप्टर जे की केमिस्ट्रीशी रिलेटेड आहेत तर ते सुद्धा तुमच्या व्यवस्थित पद्धतीने लक्षात येणार नाही. त्यामुळे हे आयोनिक बॉन्ड काय आहेत किंवा कोव्हॅलेंट बॉन्ड काय आहेत हे व्यवस्थित पद्धतीने लक्षात घ्या. यामध्ये बघा, we saw that composition of matter changes during a chemical change and new substances having different properties are formed. आपण केमिकल जे काही आपण काय करतो तर जे काही मॅटरचं कंपोजिशन आहे त्याच्यामध्ये बरेचसे चेंज झालेले, एका केमिकल चेंज दरम्यान बदल झालेले आपल्याला पाहायला मिळतील, जाणवतील सुद्धा. त्या ठिकाणी नवीन सबस्टन्सेस फॉर्म होतात ज्याच्या वेगवेगळ्या डिफरंट प्रॉपर्टीज असतात. मग आता when this happens, some chemical bonds in the reactants break and new substances called products are formed by formation of new chemical bond. असं कधी घडतं ज्या वेळेला जे काही केमिकल बॉन्ड्स आहेत तर ते केमिकल बॉन्ड्स रिॲक्ट होतात, जे काही रिएक्टंट्स आहेत तर ते ब्रेक होतात आणि त्या ठिकाणी नवीन पदार्थ तयार होतो ज्याला आपण प्रोडक्ट म्हणून ओळखतो. आणि हे जे काही फॉर्मेशन आहे त्याच ठिकाणी एक नवीन केमिकल बॉन्ड तयार होतो. नाव वी हॅव ऑल्सो सीन इन द चॅप्टर कंपोजिशन ऑफ मॅटर दॅट इज नंबर ऑफ केमिकल बॉन्ड फॉर्म बाय वन ॲटम इज इट्स व्हॅलेन्सी. एखादा ॲटम किती बॉन्ड तयार करतो तर तो जेवढे बॉन्ड तयार करतो तेवढी त्याची व्हॅलेन्सी असते, असं आपण कंपोजिशन ऑफ मॅटर या चॅप्टर मध्ये पाहिलेलं सुद्धा आहे. नाव लेट अस सी व्हॉट इज अ केमिकल बॉन्ड. चला तर मग आता आपण पाहूया की केमिकल बॉन्ड म्हणजे रासायनिक बंध काय असतो. सी हियर केमिकल बॉन्ड काय आहे. We have seen the relationship between electronic configuration and valency of an element in the chapter inside the atom. आपण inside the atom नावाचा चॅप्टर पाहिला, त्यामध्ये आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि व्हॅलेन्सी यांचा किती जवळचा किती निकटचा संबंध आहे हे आपण समजून घेतलेलं होतं. Noble gases do not form any chemical bond as their electron, octet or duplet it's complete, while the atoms with incomplete electron, octet or duplet form chemical bonds. जे काही नोबल गॅसेस आहेत ज्या ते केमिकल बॉन्ड तयार करत नाहीत त्याचबरोबर जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत ते ऑक्टेट आणि डुप्लेट कंप्लीट करतात आणि जे काही ॲटम्स आहेत तर ते इनकम्प्लीट इलेक्ट्रॉन, ऑक्टेट आणि डुप्लेट फॉर्म करतात केमिकल बॉन्ड्समुळे. Reason for this is that an atom uses its valence electrons during formation of a chemical bond. आणि त्यामागचं नेमकं कारण असं की जे काही ॲटम आहेत तर ते व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स न वापरतात ज्या वेळेला केमिकल बॉन्ड तयार होतो. आता फॉर एक्झाम्पल आपला सोडियम आहे, सोडियमचा ॲटॉमिक नंबर 11, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती येईल 2, 8 आणि 1. मग प्रत्येक एलिमेंटला स्टेबिलिटी हवी असते. आपल्याकडे बघा कसं असतं की जॉब पाहिजे, जॉब झाल्यानंतर फॅमिली पाहिजे, देन आपण काय म्हणतो सेटल झालो, ठीक आहे आता ठीक चालू आहे. मग तशाच पद्धतीने हे जे काही एलिमेंट्स आहेत तर त्या एलिमेंट्स मध्ये काय असतं तर त्या एलिमेंट्स मध्ये सुद्धा त्यांचा जो काही ऑक्टेट आहे, ऑक्टेट म्हणजे जो काही सेकंड शेल आहे, डुप्लेट म्हणजे फक्त 2 इलेक्ट्रॉन्स असलेला आणि ऑक्टेट म्हणजे 8 इलेक्ट्रॉन असलेला शेल, त्याची कॅपॅसिटी पुढे इन्क्रीज होत जाणार आहे. पण आपण सुरुवातीचे जे काही ॲटॉमिक नंबर्स पाहिले, काही एलिमेंट्स पाहिले तर त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये शेवटचा जो काही नंबर असतो तो व्हॅलेन्सी असते त्या एलिमेंटची. मग आपल्या सोडियमची व्हॅलेन्सी 1 होती, मग तो काय करेल तर त्याचं ऑक्टेट ऑलरेडी पूर्ण आहे, मग तो काय विचार करेल माझा ऑक्टेट पूर्ण आहे, मी स्टेबल आहे,
मग माझा एक इलेक्ट्रॉन मी काय करतो, दुसऱ्या एखाद्या ऍटम सोबत शेअर करतो, ज्यामुळे नवीन बॉन्ड त्या ठिकाणी तयार होईल. आणि तो असाही विचार करेल की त्याला जर पुढचा त्याचा शेल कंप्लीट करायचा असेल तर त्याला 7 इलेक्ट्रॉन दुसऱ्याकडून घ्यावे लागतील. तो काय विचार करेल, मग त्यापेक्षा मी एक इलेक्ट्रॉन डोनेट करेन, एक इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देऊन टाकेन, ज्यामुळे काय होईल, माझं ऑक्टेट हे पूर्ण होईल आणि माझ्या त्या इलेक्ट्रॉनचा त्या दुसऱ्या एखाद्या ॲटमला फायदा सुद्धा होईल. सो लाईक दॅट असा विचार करून व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स जे काही आहेत तर ते काय करतात, तर अशा पद्धतीने केमिकल बॉन्ड फॉर्म करतात. Moreover, on forming chemical bonds equal to its valency, the atom attains the electronic configuration of simple octet and duplet. आपण आताच पाहिलं की जे काही ॲटम्स आहेत तर ते एकतर ऑक्टेट पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात किंवा त्यांचा जो काही डुप्लेट आहे तो पूर्ण करण्याचा प्रयत्न ते करत असतात. मधली जी काही पोझिशन आहे तिथे ते स्टेबल नसतात. आता आपण सुरुवातीला पाहणार आहोत दॅट इज आयोनिक बॉन्ड. नाउ व्हॉट इज मीन बाय आयोनिक बॉन्ड, ionic bond काय आहे हे आपण पाहूया. Let us first see how the compound sodium chloride is formed from the atoms of constituent element sodium and chlorine. Sodium chloride कशा पद्धतीने तयार होतो, वेगवेगळे घटक आहेत, सोडियम वेगळा आहे, क्लोरीन वेगळा आहे, तरी सुद्धा अशा दोन वेगवेगळ्या घटकांपासून सोडियम क्लोराइड कशा पद्धतीने तयार होतो हे आपण पाहूया. सोडियम क्लोराइड म्हणजे आपलं मीठ. For this purpose, let us see the electronic configuration of sodium and chlorine. आणि याच हेतूने आपण सोडियमचं आणि क्लोरीनचं जे काही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ते पाहूया. आता या ठिकाणी बघा, आपण आत्ताच सोडियमचं कॉन्फिगरेशन पाहिलं होतं, त्याचा ॲटॉमिक नंबर 11 आहे, त्याचं कॉन्फिगरेशन आहे 281. क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर 17 आहे, तर त्याचं कॉन्फिगरेशन आहे 287. आता या ठिकाणी जो काही सोडियम आहे तर त्या सोडियमचा जो काही व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे तो 1 आहे, क्लोरीनचा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 7 आहे. क्लोरीनला त्याचा ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी 1 इलेक्ट्रॉन कम पडतोय आणि सोडियमला 1 इलेक्ट्रॉन खूप जास्त झालाय, जास्तीचा झालाय त्याचं ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी, त्याला स्टेबिलिटी मिळवण्यासाठी. मग इन दॅट केस हे दोघेही काय करतील बघा. आता we have seen the correlation that the valency of sodium is 1 and it has 1 electron in its valence shell and the valency of chlorine is 1 as its valence shell is short of 1 electron to have a complete octet. आपण आता व्हॅलन्सी आणि सोडियमची व्हॅलन्सी असेल किंवा मग आपल्या क्लोरीनची व्हॅलन्सी यांचा काय संबंध आहे हे आपण पाहिलं. सोडियम ऑक्टेट पूर्ण आहे, त्याच्याकडे एक एक्स्ट्राचा इलेक्ट्रॉन आहे, बट क्लोरीन नीड 1 इलेक्ट्रॉन टू कंप्लीट इट्स ऑक्टेट. क्लोरीनला त्याचा जो काही ऑक्टेट आहे तो पूर्ण करण्यासाठी 1 इलेक्ट्रॉनची गरज आहे. मग इन दॅट केस on lose of valence electron from young shell, the ultimate shell L of sodium atom becomes outermost shell. मग आपण सोडियम मधला 1 इलेक्ट्रॉन काय केला तर क्लोरीन कडे शिफ्ट केला, क्लोरीनला दिला, मग सोडियम मधला L शेल हा काय झाला, शेवटचा आउटरमोस्ट शेल झाला. मीन्स पहिल्यांदा डुप्लेट आहे, मग ऑक्टेट आहे आणि हा शेवटचा इलेक्ट्रॉन इथे आहे. हा दिला आपण, समजा हा आपण दिला, त्या ठिकाणी काय असेल, मग आपला हा शेवटचा इलेक्ट्रॉन निघून, शेवटचा जो काही ॲटम आहे तो निघून जाईल आणि आपल्याकडे काय असेल तर फक्त L शेल असेल. त्यानंतर नेक्स्ट आहे, नेक्स्ट पॉइंट बघा, इट हॅज 8 इलेक्ट्रॉन्स इन इट, त्याच्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन्स असतील. इफेक्टिव्हली सोडियम अटेन्स अन इलेक्ट्रॉन ऑक्टेट स्टेट आणि परिणामकारकरित्या सोडियमचा जो काही ऑक्टेट आहे तो पूर्ण झालेला असेल आणि सोडियम विल बी स्टेबल. However, the electron number becomes 10 आणि जो काही इलेक्ट्रॉन नंबर आहे तो 10 बनतो. Hence, the positive charge plus 11 on the sodium nucleus is imbalanced and the Na plus cation carrying net positive charge plus 1 is formed. आता आपण जर एखादी गोष्ट देतोय तर आपण पॉझिटिव्ह बनतो, आपण धनी बनतो. म्हणजे बघा, एखादी व्यक्ती काय करते, दुसऱ्या व्यक्तीला पैसे देते तर ती काय आहे, धनी आहे, तिच्याकडे धन आहे, पैसा आहे, सो ती काय झाली, धनी झाली. मग आपलं सोडियम काय करतोय तर तो पैसा देतोय, त्याचा 1 इलेक्ट्रॉन देतोय. कोणाला देतोय, क्लोरीनला देत आहे. मग तो कसा आहे, धनी आहे. मग तो काय करतोय, 1 इलेक्ट्रॉन देतोय, पण त्याचे जे काही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे किंवा त्याची जी काही ॲटॉमिक स्टेबिलिटी आहे ती मात्र या ठिकाणी अनबॅलन्स होते, कारण ती 2-8 होते आणि त्याचं
atomic number 11 आहे. मग in that case हा काय करेल बघा. On the other hand, valence shell of chlorine atom contains an electron less to the octet shell. आणि दुसऱ्या बाजूला आपला जो काही क्लोरीन आहे त्याच्यामध्ये एकच इलेक्ट्रॉनची कमी आहे, त्याला त्याचा ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी. On accepting an electron from outside, octet of chlorine is complete. आणि जो काही आउटसाइड आहे म्हणजे सोडियम कडून एक इलेक्ट्रॉन जर क्लोरीन ऍक्सेप्ट केला, त्याने जर ऍक्सेप्ट केला तर त्याचा जो काही ऑक्टेट आहे तो पूर्ण होईल. However, charge balance is distributed due to the addition of electron to the neutral chlorine atom. आणि सोडियमचा जो काही चार्ज बॅलन्स आहे कारण त्याच्यावरती +1 असं चार्ज आलेला, तर तो चार्ज बॅलन्स डिस्ट्रीब्यूट होतो का, कारण त्याच्यावरती काय तो क्लोरीन सोबत काय करतोय तर त्याचा एक न्यूट्रल ॲटम त्याच्या ऍडिशन मध्ये येतोय म्हणून. This results in the formation of anion Cl- carrying a net negative charge -1. यामुळे जो काही क्लोरीन आहे तो मायनस बनेल कारण तो घेतोय आणि त्याच्यावरती नेट नेगेटिव्ह चार्ज असेल -1. When the element sodium and chlorine combine, an atom of sodium gives its valence electrons to a chlorine atom, whereby the cation sodium Na+ and anion Cl- are formed. Due to the electrostatic force of attraction between opposite charges, the oppositely charged ions get attracted to each other and a chemical bond is formed between them. मग त्या दोघांमध्ये एक वेगळ्या प्रकारचा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो ज्याच्यामुळे ते एकमेकांच्या अपोजिटली चार्ज आयन्स काय होतात एकमेकांकडे अट्रॅक्ट होतात. वी नो द रूल दॅट the oppositely charged substances are attracted to each other and having same charged substances repel to each other. मग आता सोडियम कसं आहे पॉझिटिव्ह आहे, क्लोरीन निगेटिव्ह आहे, अपोजिट आहेत, दोन्ही टोकं अपोजिट म्हणजे दोघं एकमेकांकडे अट्रॅक्ट होतील and they having a force electrostatic force of attraction between them. So त्यानंतर बघा the chemical bond formed due to an electrostatic force of attraction between the oppositely charged cation and anion is called an ionic bond or an electrovalent bond. मग आता जो काही इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे त्यांच्या दोघांमध्ये एक वेगळ्या प्रकारचं अट्रॅक्शन आहे त्या दोघांमध्ये, कोणामध्ये सोडियम आणि क्लोरीन मध्ये. मग ते एकमेकांना अपोजिटली चार्ज कॅटायन आणि अनायन आहेत आणि त्या ठिकाणी एक बॉन्ड ते तयार करतात, त्याला आपण आयोनिक बॉन्ड किंवा an इलेक्ट्रोव्हॅलेंट बॉन्ड म्हणून ओळखतो. कसा बॉन्ड? एक असा बॉन्ड जो की दोन अपोजिटली चार्ज असल्यामुळे एकमेकांना अट्रॅक्ट करतो, त्यांनाच आपण आयोनिक किंवा इलेक्ट्रोव्हॅलेंट बॉन्ड म्हणतो. The compound formed by means of one or more ionic bonds is called ionic compound. असे कंपाऊंड जे की एक किंवा एकपेक्षा जास्त आयोनिक बॉन्ड्सने बनलेले असतात त्यांनाच आपण आयोनिक कंपाऊंड्स असं म्हणतो. फॉर्मेशन ऑफ एन आयोनिक कंपाऊंड sodium chloride from the element sodium and chlorine is shown with the help of the diagrammatic representation of electronic configuration in the figure 13.3. आता या ठिकाणी आपल्याला जे काही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे सोडियम आयनचं NaCl चं ते कशा पद्धतीने ते व्हॅलेन्सचे ट्रान्सफर करतात आणि कशा पद्धतीने त्यांच्यामध्ये कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होतं हे आपल्याला दिलेलं आहे. One ionic bond is formed due to the electric charge +1 or -1 ion. The valency of the ion is equal to the magnitude of positive or negative charge on it. यांची जी काही मॅग्निट्यूड आहे, याची जी काही किंमत आहे ती त्यांच्या चार्जच्या बरोबर आहे. सो त्यामुळे ते दोघेही बॅलन्स होतात and ion forms the same number of ionic bonds as its valency. त्यांची व्हॅलेन्सी म्हणून सेम नंबरचे आयोनिक बॉन्ड्स त्या ठिकाणी तयार सुद्धा होतील. आता आपण डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन पाहूया. जो काही सोडियम आहे त्याचा ॲटॉमिक नंबर 11 आहे. मग त्याचा फर्स्ट शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, सेकंड शेल मध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि थर्ड शेल मध्ये सोडियम हॅव एन एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन. मग आपल्या क्लोरीनला 1 इलेक्ट्रॉन कमी करतोय तर क्लोरीन सोडियम कडून 1 इलेक्ट्रॉन घेणार. बट इथे सोडियम वरती एक चार्ज तयार होतो आणि दॅट इज तो चार्ज आहे +1. मग क्लोरीनने तो चार्ज घेतला म्हणून त्याच्यावरती एक -1 असा चार्ज आला आणि या दोघांमध्ये एक फोर्स ऑफ काय आहे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. त्याच्यामुळे जो बॉन्ड तयार झाला त्याला आपण आयोनिक बॉन्ड किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक बॉन्ड म्हणून ओळखतो. तर NaCl च्या फॉर्मेशन मधून आपल्याला लक्षात आलं की आयोनिक बॉन्ड काय असतो, तो कशा पद्धतीने तयार होतो,
मग आयोनिक बॉन्ड कोणत्या कोणत्या केसेस मध्ये होऊ शकतो, अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला या ठिकाणी क्लिअर झाल्या. तर या ठिकाणी आपल्याला आणखी एक वेगळं असं फिगर दिलेली आहे, दॅट इज 13.4. यामध्ये सुद्धा आपल्याला MgCl2, तर त्यामध्ये सुद्धा आयोनिक बॉन्ड तयार झालेला आहे. तर तो कशा पद्धतीने होतो किंवा कशा पद्धतीने त्यांचे इलेक्ट्रॉन शेअरिंग होते, कशा पद्धतीने ते बॉन्ड्स तयार करतात, ते आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे. आता मॅग्नेशियमचा जो काही ॲटॉमिक नंबर आहे तो 12/282. त्यानंतर क्लोरीनचा 17 आहे. क्लोरीनचे 2 मॉलिक्युल्स आहेत, बट त्या दोघांना एक एक ॲटमची एक एक इलेक्ट्रॉनची कमतरता आहे. मग आपला मॅग्नेशियम काय करेल, या क्लोरीनना एक इलेक्ट्रॉन देईल, या क्लोरीनना एक इलेक्ट्रॉन देईल, अँड देन आफ्टर जो काही मॅग्नेशियम आहे त्याच्यावरती 2+ चार्ज येईल आणि दोन्ही क्लोरीन काय होतील, निगेटिव्ह होतील. तर अशाच पद्धतीने आपल्याला वेगवेगळे जे काही आयोनिक कंपाऊंड्स आहेत त्यांचे फॉर्मेशनचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन रिप्रेझेंट करायचे आहे. इथे तुम्हाला बरेचसे एक्झाम्पल्स दिलेले विच यू हॅव टू डू, जे की तुम्हाला करावे लागतील. त्यानंतरचा सेकंड बॉन्ड आपला विच इज व्हेरी इम्पॉर्टंट, दॅट इज कोव्हॅलंट बॉन्ड. कोव्हॅलंट, को मीन्स व्हॉट, की दोघेही सोबत सोबत, व्हॅलंट म्हणजे दोघेही व्हॅलन्स शेअर करून बनणारे जे काही बॉन्ड आहेत त्यांनाच आपण कोव्हॅलंट बॉन्ड असं म्हणतो. बघूया आपण आता कोव्हॅलंट बॉन्ड काय आहे. जनरली अ कोव्हॅलंट बॉन्ड इज फॉर्म when atoms of two elements having similar properties combine. कोव्हॅलंट बॉन्ड तेव्हाच फॉर्म होतो जेव्हा दोन एलिमेंट्सचे दोन ॲटम्स मध्ये सिमिलर प्रॉपर्टीज असतात एकत्र येण्यासाठी. Such atoms cannot exchange electrons. असे ॲटम्स जे की इलेक्ट्रॉन्स चेंज करू शकत नाहीत. Instead, these atoms share electrons with each other. त्यामुळे ते काय करतात, तर ते एकमेकांना जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत तर ते शेअर करतात. The shared electrons become a common property of both the atoms and thereby the electron octet or duplet of the both of the atoms become complete. मग ते काय करतात, एकच ॲटम आहे, दोघेही शेअर करतात, त्यामुळे एखाद्या एलिमेंटचा ऑक्टेट कंप्लीट होऊ शकतो, एखाद्या एलिमेंटचा डुप्लेट सुद्धा त्या ठिकाणी कंप्लीट होऊ शकतो. Let us first consider an example of hydrogen molecule. आपण या ठिकाणी हायड्रोजन मॉलिक्यूलचे एक्झाम्पल घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. We have seen in the chapter inside an atom. आपण inside an atom या चॅप्टर मध्ये पाहिलेले. काय पाहिलेले बघा. That the hydrogen atom contains one electron. हायड्रोजन ॲटम मध्ये फक्त एकच इलेक्ट्रॉन असतो. Its duplet is short of one electron. त्याचा डुप्लेट कंप्लीट करण्यासाठी त्याला आणखी एका इलेक्ट्रॉनची गरज आहे. And therefore the valency of hydrogen is 1. हायड्रोजनची व्हॅलेन्सी किती असते, 1 असते. The two atoms of hydrogen are identical and have similar tendency and therefore they share their electrons with each other. त्यांचे जे काही दोन ॲटम्स आहेत हायड्रोजनचे आता, तर ते आयडेंटिकल आहेत, समान आहेत, त्यांच्याकडे सिमिलर टेंडन्सी आहे आणि म्हणूनच ते एकमेकांचे जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत तर ते इलेक्ट्रॉन शेअर करतील. As a result, the electron duplet of both the hydrogen atoms is complete and a chemical bond is formed between them. याचाच परिणाम म्हणून काय होतो, एक इलेक्ट्रॉनचा जो काही डुप्लेट आहे तो डुप्लेट या ठिकाणी पूर्ण होतो आणि जे काही बोथ हायड्रोजन ॲटम्स आहेत ते कंप्लीट होतात आणि त्या ठिकाणी केमिकल बॉन्ड तयार होतो which is known the chemical bond formed by sharing of valence electrons of two atoms with each other is called a covalent bond. एक असा केमिकल बॉन्ड जो की व्हॅलन्स इलेक्ट्रॉनच्या शेअरिंग मुळे, दोन ॲटम्सचे जे काही व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहेत त्याच्या शेअरिंग मुळे तयार होतात, त्यालाच आपण कोव्हॅलंट बॉन्ड असं म्हणतो. एक कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म झाला बाय द शेअरिंग ऑफ टू इलेक्ट्रॉन्स. H2 मॉलिक्यूलचे एक्झाम्पल आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा. Now let us see how an H2 molecule of a covalent compound is formed from hydrogen and oxygen atom. हायड्रोजन आणि ऑक्सिजन ॲटम या कोव्हॅलंट कंपाऊंड पासून कशा पद्धतीने H2O तयार होतो. There are 6 electrons in the valence shell of oxygen atom. ऑक्सिजन ॲटम मध्ये 6 इलेक्ट्रॉन्स असतात त्याच्या व्हॅलन्स शेल मध्ये. सो हियर वी कॅन कन्सिडर, इथं बघा या ठिकाणी ऑक्सिजन आणि हायड्रोजनचे दोन मॉलिक्युल्स, आता याच्याकडे एक आहे याच्याकडे एक आहे
आणि ऑक्सिजनला त्याचा ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे. सो दे विल शेअर टू इच अदर अँड देर विल बी अ बॉन्ड विच इज नोन ॲज कोव्हॅलेंट बॉन्ड. तर अशा पद्धतीने जे काही 2 इम्पॉर्टंट बॉन्ड्स दॅट इज आयोनिक बॉन्ड अँड कोव्हॅलेंट बॉन्ड ते कशा पद्धतीने फॉर्म होतात त्यांचे काही एक्झाम्पल्स आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. आणि अशा पद्धतीने आपला हा 13 चॅप्टर संपतो. आता या ओव्हरऑल चॅप्टर मध्ये तुम्हाला काही डाऊट्स असतील, काही शंका असतील तर लगेच कमेंट करा किंवा आपला जो काही ऑफिशियल नंबर आहे त्यावरती तुम्ही मेसेजच्या स्वरूपात तुमच्या अडचणी विचारू शकता. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आहात तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, त्या ठिकाणी ऑल करा, म्हणजेच तुम्हाला व्हिडिओच्या संदर्भातल्या सर्व नोटिफिकेशन्स मिळतील. अशाच पद्धतीने आपल्या लाईव्ह क्लासेस अटेंड करण्यासाठी जो काही सेकंड चॅनल आहे ज्याचं नाव आहे गुरुवारी अकॅडमी लाईव्ह चॅनल, तर त्याला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, आपले बरेचसे सोशल मीडिया अकाउंट्स आहेत आणि त्यांच्या लिंक्स तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील, त्याही ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता. आता अशाच पद्धतीने या चॅप्टरचा एक्सरसाइज पाहण्यासाठी किंवा मग त्यापुढील जे काही चॅप्टर्स आहेत ते पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जावं लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला 8th स्टँडर्ड सायन्स या फोल्डर मध्ये सर्व व्हिडिओज मिळतील, तर ते पहा, त्यांचा व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करा. लवकरच भेटू आपण पुढच्या भागामध्ये.